झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला आणखी एक महत्त्वाचा राजकीय विजय मिळाला आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली असून भाजपाच्या बिनविरोध विजय उमेदवारांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे. काल 31 डिसेंबर रोजीच भाजपाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पक्षाने विजयाचं खातं उघडलं होतं. आज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 17 मधून सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घडामोडींमुळे धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाचं राजकीय बळ वाढल्याचं चित्र आहे. पुढील काही तासात आणखी काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. बिनविरोध निवड झालेली आहे. काय भारतीय जनता पार्टीने प्रभाग 17 मधून मला उमेदवारी दिली होती. याच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्ह्याचे आमदार अनुभवी अग्रवाल आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शेठ यांचं मी पहिले धन्यवाद मानते. आणि माझी आज बिनविरोधपदी निवड झालेली आहे. मी याच्या सर्व श्रेय माझे पती चंद्रकांत उगले रावसाहेब यांचं श्रेय आहे. माझ्या पतीचं माझ्यावर खूप मोठं पाठबळ आहे. आणि त्याच्यात संजय भाऊ पत्नी माझे बंधू त्यांची पत्नी रेखा आणि राजू भाऊ सुटणार यांची पत्नी पल्लवी यांनी आज माघार घेतल्याबद्दल माझी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यांचेही धन्यवाद मानते. काय सांगाल, सलग तिसरी महिला म्हणून भाजपच्या तुम्ही उमेदवार, तुम्हाला काय मी मिल परिसरामध्ये सर्व म्हणजे काम करण्याचं हे मी त्यांना सेवेसाठी 24 तास तत्पर राहील. तेव्हाही मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील. आमच्या मिल परिसर भागातील 17 नंबर भागातील. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने सुरुवातीलाच आघाडी घेतल्याने इतर पक्षांच्या रणनीतींकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.